श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात महिला उद्योजकता शिबिर यशस्वीरित्या संपन्न। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दिनांक 13 डिसेंबर 2025 शनिवार रोजी जिल्हास्तरीय बिझनेस आयडियाज स्पर्धा आणि महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता। व्यावसायिक कौशल्य नाविन्यपूर्ण कल्पनांना विकसित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। महिला उद्योजकांकडून आत्मनिर्भरतेकडे जाण्यास मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथीद्वारे करण्यात आले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री अनिल जयस्वाल दी, जळगाव शिक्षण संस्था जळगाव जामोदचे अध्यक्ष, श्री अनुप पुराणिक दी, जळगाव शिक्षण संस्था जामोदचे सचिव, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। पुंडलिक महाराज, नांदुरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजपूत, डॉक्टर प्रवीण डावरे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख तसेच इन्क्युबेशन सेंटरचे कोऑर्डिनेटर हे कार्यक्रमाचे मुख्य कार्यवाह होते। प्राध्यापक प्रदीप चौहान नॅक कोऑर्डिनेटर आणि डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत, रुबल फाउंडेशन सीईओ, प्राध्यापक विरकर राज्यशास्त्र विभाग प्रमुख पुंडलिक महाराज, नांदुरा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हजर होते। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन माता सरस्वती तसेच गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली होती। प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण डाबरे यांनी केले तर रुबल फाउंडेशनच्या वतीने रुबल फाउंडेशनचे सीईओ डॉक्टर कुलदीप राजपूत यांनी संयुक्तरित्या केले। जिल्ह्यातून आलेल्या महिला उद्योजक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री अनुप पुराणिक इको विजन हस्तनिर्मित पेपरचे निर्माते यांनी केले। महिलांचे महात्म सांगत असताना अनुपजी पुराणिक यांनी महिला एक उत्तम नियोजनबद्ध कार्य करणारी असतात। कष्टकरी महिलांनी जर स्वतःचे उद्योग उभारले तर त्या जीवनात यशस्वी होऊ शकतात व देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये आपला हातभार लावू शकतात असे प्रतिपादन त्यांनी केले। डॉक्टर विकास जाधव, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, पूजा मात्रे, जिल्हा खादी ग्राम उद्योग केंद्र बुलढाणा काथोटे यांनी केले। यानंतर महिलांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला। मार्गदर्शनानंतर पिचिंग कॉम्पिटिशनमध्ये घेण्यात आली। यामध्ये 3 विविध ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांकावर सौ सविता संजय देशमुख यांचा व्यवसाय मिलेट्स प्रीमिक्स प्रोडक्ट, द्वितीय क्रमांक सोहनी वेरुळकर यांच्या पेटिकोट व्यवसाय, तृतीय क्रमांकास विजयमाला कैलास वानखडे यांच्या सफेद मुसळी, चौथा क्रमांक पूजा सुधीर देशमुख यांचा व्यवसाय पाट्यावरील मसाले आणि 5वा क्रमांक शोभा येऊळ सॅनिटरी पॅडचा व्यवसाय असून त्यांनी मेहनत करून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व्या क्रमांकाची बक्षिसे पटकावली। दीक्षा राहुल वाघोदे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। तसेच श्री व सौ गोमासे ऑर्गॅनिक शेती याकरिता यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। पिंचिंग कॉम्पिटिशनचे निर्णय प्रक्रिया प्राध्यापक संतोष कतोरे ग्रंथालय विभाग प्रमुख अध्यक्षतेखाली, सौ अर्चना जोशी गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि रुबल फाउंडेशनचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्ण करण्यात आले। यावेळी महिला उद्योजक आणि बचत गटांच्या सदस्यांनी विविध स्टॉल्स लावले होते। या स्टॉल्समध्ये महिलांनी तयार केलेले विविध पदार्थ आणि उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती। या कार्यक्रमाला जळगाव नगरीतील श्री ज्ञानेश्वर पतसंस्था यांनी जेवण तसेच 6 पान व्यवस्था चॅरिटी फंडातून केली होती, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका निलिमा भोपळे यांनी केले। पारितोषिक वितरण व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। कार्यक्रमातील आभार कुलदीपसिंह राजपूत यांनी केले। हे शिबिर महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी प्रेरणादायी ठरले। महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपण पाहताय ID7 न्यूज, आवाज नव्या युगाची।